आज आपण इंजिन रूमचा टूर करणार आहे. शिप आली आहे ड्राय डॉकमध्ये, त्यामुळे इंजिन रूम एकदमच शांत आहे. म्हणून आज तुम्हाला इंजिन रूमचा टूर करवणार आहे. चला बाय. हे इंजिन रूमचं एंट्रन्स आहे. इथून खाली आल्यानंतर पहिल्यांदा पुढं आपल्याला दिसतं मेन इंजिन. ही मेन इंजिन आहे. त्या मेन इंजिनचा टाईप लिहिलेला आहे 6S50 MEB. नवीन टाईपचं इंजिन आहे आणि सध्या ड्रायडॉकमध्ये असल्यामुळं हे सगळं पिस्टन आणि ते हेड सगळे काढून ठेवलेले आहेत. हा आहे शिपमधला AC. शिपमधल्या सगळ्या रूम थंड करतो हा AC. शिपमध्ये 2 AC असतात. सगळ्या गोष्टी 2-2 असतात. एक चालू आणि एक स्टँड बायमध्ये. तर हा आहे शिपचा AC. पूर्ण रूम सगळ्या थंड करायचं कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. हा आहे शिपचा AC. तुम्हाला दाखवतो. इकडं शिपचं म्हणजे प्रोव्हिजन आपण जी घेतो, म्हणजे खायचे सामान जे घेतो ते थंड करण्यासाठी शिपचा फ्रीज कसा आहे, त्याचं फक्त मोटर असते तिथं आणि फ्रीज गॅलीमध्ये आहे, ते पण दाखवतो. तर हे आहे शिपचं फ्रीज. 2 फ्रीज असतात तुम्हाला सांगितलं, ते एक चालू आणि एक स्टँड बायमध्ये. तर हा आहे शिपचं फ्रीज आणि बाकी सगळं तिकडं गॅलीमध्ये असतं, ते तुम्हाला दाखवतो. आता ह्या फ्रीजमध्ये गॅस वगैरे चार्ज करायचं असतं, तो हा गॅस वगैरे सगळं इथंच ठेवलेलं असतं. हे सगळे गॅस वगैरे इथंच ठेवलेलं असतं हे सगळं. आणि शिपमध्ये फायर फायटिंग ही मेन गोष्ट आहे, म्हणून सगळीकडे तुम्हाला दिसेल फायर फायटिंगचं. तिथं पण फायर फायटिंगचं. परत SCBA आहे जर काय आग वगैरे लागली तर. आणि हे सगळे ॲरो वगैरे दाखवलेले असतात ते इमर्जन्सी एस्केपसाठी असतं. इथनं डायरेक्ट आपण बाहेर जाऊ शकतो. इथून असंच वरती बाहेर जाता येते. तर सगळं इमर्जन्सीचं सगळंच साहित्य ठेवलेलं असतं. आता आम्ही आहे ड्रायडॉकमध्ये. तर ड्रायडॉकवाल्यांनी पण त्यांच्या सेफ्टीसाठी हे त्यांचं सेपरेट आणलेलं आहे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. हे असतं शिपचं ECR. ही जी रूम आहे ना, हे आहे शिपचं ECR, इंजिन कंट्रोल रूम. इथनं इंजिन कंट्रोल होतं. सगळे इथं मेन स्विच बोर्ड आहे. हे शिपचे जनरेटरची पॉवर प्रोड्यूस करतं, ते सगळ्या मोटरला आणि सगळ्या इक्विपमेंटला देण्यासाठी हा स्विच बोर्ड आहे. सध्या इथं सगळं बंद करून ठेवलेलं आहे ड्रायडॉकमध्ये असल्यामुळं. आणि हे मेन स्विच बोर्ड, हा मेन स्विच बोर्डमधनं इंजिन चालू बंद करायचं. तर हे आहे इंजिन चालू करण्यासाठी इंजिनचा स्पीड काय ठेवायचा आहे. हे इंजिनचं शिपवरती असं असतं. इथे स्टॉपमध्ये आहे आता सध्या. पुढं जर जायचं असलं तर डेड स्लो, हाफ, फुल आणि नॅव्हिगेशन फुल ही स्पीड वाढत जाते इथनं आणि इकडून कमी होत जाते. तर फक्त ह्या लिव्हरवर कंट्रोल होतं आहे. तर कुठेही चावी नसते. येस व्हॉट हॅपन. शिपचं इंजिन चालू करायला कुठेही चावी नसते, यानेच चालू होतं. आणि स्टार्ट करायला पण आपल्या शिपवरती कुठं बॅटरी नसते, एअरने स्टार्ट होतं. तर हे सगळं चायनीज वगैरे आलेले तिथं चायनामध्ये ड्रायडॉक चालू आहे, सगळं काम चालू आहे. हे आहे शिपचं बॉयलर. यात पूर्ण स्टीम बनते आणि जिथं जिथं आपल्याला फ्यूल वगैरे गरम करायला स्टीम लागते ते स्टीम इथनं मिळते. हे आहे शिपचं इन्सिनरेटर. म्हणजे आपलं इथं बघा सगळं कलर कोडिंगमध्ये सगळं कचरा ठेवलेला असतो. हे ऑपरेशनल वेस्ट, प्लॅस्टिक आणि डोमेस्टिक वेस्ट. मग ह्याच्यामधले जे कागद वगैरे फुल असतात ते जाळण्यासाठी आणि जे पण स्लज वगैरे असतं ते पण जाळण्यासाठी हे इन्सिनरेटर वापरतो. हे पण आता ओपन केलेलं आहे बघा. सगळं एकदम जळून वगैरे कसं झालेलं कंडिशन. हे असतं शिपचं इन्सिनरेटर. त्यानंतर शिपच्या वर्कशॉपमध्ये जाऊ आपण. हे सध्या वर्कशॉपमधले सगळे स्पॅनर वगैरे काढून ठेवलेले. तिथं सगळे स्पॅनर वगैरे तिथं बघा. तिथं पण सगळे इक्विपमेंट वगैरे लावलेले आहेत. हे वॉल वगैरे सगळे ड्रायडॉकमध्ये चेंज व्हायचं आहे म्हणून हे इथं ठेवलेलं आहे. इथं पण आमच्या शिपवरती AC आहे पण आहे. तर इथं हा छोटासा AC फक्त हे वर्कशॉप थंड करण्यासाठी असतं. सगळे प्लेट मशीन, तिकडं ग्राइंडिंग मशीन सगळंच असतं इथं शिपमध्ये. कारण कुठली गोष्ट कधी लागेल आणि कुठली गोष्ट कशी फॅब्रिकेट वगैरे करायची असेल तर त्यासाठी हे सगळ्या गोष्टी लागतात. म्हणून हे सगळेच शिपवरती अवेलेबल असतं. कुठली गोष्ट असे नाही असे नसते. हे सगळं ड्रिल करायला, हे बफिंग वगैरे करायला. आणि एअर पण सगळीकडे अवेलेबल असतं. तुम्हाला दाखवतो कंप्रेसर वगैरे आहे आता शिपमध्ये. त्यांनी पूर्ण एअर वगैरे सगळी अवेलेबल होते शिपमध्येच. आणि हे आहे स्टोअर शिपचं. या स्टोअरमध्ये सगळे म्हणजे जेवढे पण स्पेअर्स आपले असतात ना, प्रत्येक ह्याचे सेपरेट करून ठेवले जातात. हे BWTSचे वगैरे हे पॅनल वगैरे जातात. त्यामुळे हे सगळं
स्पेअर्स इथं ठेवलेले आहेत. वरी पण एक स्टोअर आहे आणि इकडं पण एक स्टोअर आहे ज्याच्यामध्ये सगळे स्पेअर वगैरे ठेवलेले आहेत. सगळ्याच गोष्टी असतात म्हणजे कुठली गोष्ट जर बंद पडली तर ती मिनिमम तेवढ्या गोष्टी तर ठेवलेल्या असतात. तिथे वेल्डिंग वगैरे करायला सगळे 2 वेल्डिंग मशीन वगैरे सगळ्या रेडी आहेत. आता ट्रायडॉकमध्ये खूप वेल्डिंग वगैरे होती त्यामुळं. आणि इकडं आल्यानंतर आता आपल्याला हे कंप्रेसर आहे. हे 2 कंप्रेसर आणि सर्व्हिस एअर कंप्रेसर. इथे एक बॉटल आहे एअर बॉटल आणि इथं 2 एअर बॉटल आहेत. ह्या 2 एअर बॉटल फुल भरलेले असतात आणि इंजिन स्टार्ट करायसाठी मेन इंजिन हे तुम्हाला इकडं दाखवलं होतं मी. हे मेन इंजिन स्टार्ट करण्यासाठी ह्या कंप्रेसर आणि हे एअर बॉटल लई महत्त्वाचे असते. हेच पहिले स्टार्ट करते आणि त्यानंतर मग इंजिनमध्ये फ्यूल येते. हे सगळे मेन इंजिनचे हेड वगैरे इथं ठेवलेले आहेत सगळेच. म्हणजे कधी हेडमध्ये काही प्रॉब्लेम आला तर डायरेक्ट उचलून हेड लावायचं तिथं. आता सध्या मेन इंजिनचे हेड वगैरे ओपन केलेले सगळे बघा इथं ठेवलेले आहेत ओपन करून. हे सगळं मेंटेनन्स चालू आहे आता कारण इंजिन कंटिन्यू चालू असतं. इंजिनचं मेंटेनन्स करता येत नाही म्हणून शिपमध्ये ड्रायडॉकमध्ये येऊन हे ड्रायडॉकमधलं मेंटेनन्स चालू असल्यामुळे सगळं ओपन केलेलं आहे. आणि सगळे आता जेवायची सुट्टी झाल्यामुळं जेवायला पण गेले होते. इथं पण बघा माझ्या मागं टँकचे सेन्सर वगैरे हे सगळे लागतात म्हणून ठेवलेले. हे सगळं मेन इंजिनचे पार्ट वगैरे काढलेले बाजूला ठेवून ठेवले. ड्रायडॉकमध्ये अजून पण काम चालूच आहे. इकडं पण बघा सगळे हे मेन इंजिनचेच पार्ट आहेत. हे बलास्ट वॉटर ट्रीटमेंट सिस्टीमचं इथं पॅनल आहे. आणि आता शिप माझी ऑइल टँकर आहे तर ऑइल टँकमध्ये घ्यायचं हे तर शोरकडनं डायरेक्ट पाईपनी येतं. पण आता शोरला वापस द्यायचं डिस्चार्जिंग करायची ऑइल आपण आणलेलं दुसऱ्या पोर्टवरती. तर ते डिस्चार्ज करण्यासाठी हे पंप आहेत. हे मोठे मोठे पंप फक्त ऑइल म्हणजे आपलं पाण्याची मोटर कशी असते ही तशी मोटर आहे. हे ऑइल डिस्चार्ज करण्यासाठी लागते. हे LT कूलर. आता हे फ्रेश वॉटर जनरेटर आहे. समुद्राचं जे पाणी आपलं खारं ते पाणी घेऊन त्याला गरम करून त्याची वाफ थंड करून हे पाणी निर्माण करतं आणि हेच पाणी प्यायला आणि सगळ्या गोष्टीला वापरतात शिपमध्ये प्यायसाठी पाणी हीच मशीन बनवते. ही फ्रेश वॉटर जनरेटर आहे. आणि हे सगळे इक्विपमेंट कूल करण्यासाठी वगैरे सगळ्या मोटार वगैरे असतात. हे कूलर आहेत. हे कूलर आहे इथे दिसतंय ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिपवरती जिथं लाईट बनते हे 3 जनरेटर आहेत मोठे मोठे. 1, 2 आणि 3 हे जनरेटर शिपमध्ये लाईट प्रोड्यूस करतात. बघू शकता किती मोठे जनरेटर आहे ते. गावाकडे तर असे मोठे जनरेटर बघायला मिळत नाहीत. हेच जनरेटर आहेत जे पॉवर प्रोड्यूस करतात. आणि हे लाईट वगैरे जे आहे ते सगळी प्रोड्यूस होऊन ही शिपमध्ये वापरण्यासाठी ही आज जी ही लाईट वगैरे चालू आहे ही आम्हाला शोरकडनं मिळाली. कारण आता आमची शिप पाण्याच्या बाहेर आलेली आहे. तुम्हाला दाखवतो त्याचा पण व्हिडिओ. पाण्याच्या बाहेर असल्यामुळं हे जनरेटर हीट प्रोड्यूस होते ना हे जनरेटर चालू झाल्यानंतर. मग ह्याला कूल डाऊन करण्यासाठी हे वॉटर कूल्ड असतात. मग आपली शिप तर पाण्याच्या बाहेर आहे. मग ह्याला कूल करण्यासाठी आपल्याला पाणी नाही मिळणार म्हणून हे शोरकडनं म्हणजे ज्या पोर्टवर आता आम्ही आहेत त्या पोर्टवरनं ही लाईट वगैरे घेतलेली आहे. म्हणून हे जनरेटर आणि ते मेन इंजिन सगळं बंद असल्यामुळं आज हा टूर केला आहे आपण इंजिन रूमचा. नाहीतर एवढा नॉईज असतो इथं की एअरमफ घातल्याशिवाय हेल्मेट वगैरे सगळं घालूनच जावं लागतं. कारण इतका कर्कश नॉईज येतो ह्या मशीनचा की आपण इथं विदाऊट एअरमफचं तर राहूच शकत नाही. हे बघा मेन इंजिन परत एकदा दाखवतो. आणि इकडं सिवेज ट्रीटमेंट प्लांट आहे. जे शिपवरचं सगळं सिवेज वगैरे त्यात येतात. आता बंद झाला बघा तो त्यामुळे आवाज कमी झाला. तर हे सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा 4th इंजिनियर म्हणून कुठला कॅडेट येतो प्रमोट होऊन तेव्हा ही प्युरिफायर रूम महत्त्वाची. सगळं फ्यूल जे पण आपलं फ्यूल आहे लूप ऑइल आहे हे सगळं प्युरिफायर करण्यासाठी ही पूर्ण रूम आहे. इथं पण फुल गरमी असते. पण आता सध्या ड्रायडॉकमध्ये असल्यामुळे हे सगळं बंद आहे. आणि हे सगळं पॅनल मी ओपन केलं होतं. इथं एक नवीन सेन्सर आलेला आहे. तो सेन्सर इन्स्टॉल करायचा आहे म्हणून हे मी ओपन केलं आहे. ह्याच्यावरती माझं सध्या काम चालू आहे. ते पण दाखवतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण जाऊ एकदम बॉटम प्लॅटफॉर्ममध्ये शिपमधल्या. आता ECRचा जो होता 2nd डेक हा जनरेटरचा 3rd डेक आणि आपण बॉटमला जातो. हे
बघा दाखवतो खालनं, ही बॉटम प्लॅटफॉर्मवरती आहे मी आणि लांब तिथं सगळ्यात वरनं मी तिथं लाईट दिसते ना तिथनं व्हिडिओ काढत होतो आणि आता मी इथं खाली आहे. आणि हे आहे शिपचा सगळ्यात बॉटम प्लॅटफॉर्म. तर मेन इंजिनचं सगळ्यात खालचा पार्ट आहे आणि मेन इंजिन कुठून फिरतंय ते पण दाखवतो तुम्हाला इथून. हा बघा, हा फिल्टर इथं काम करतोय. कसा काम करतोय बघा, हे नाटक आहे हे बघा. काम नाही आहे भाई. काम नाही आहे, काम नाही आहे, नाही आहे, नाही आहे. हे बघा इथं आहे हा शाफ्ट, आता जातो आणि खाली प्रोपेलर फिरवतो बाहेर. ड्राय डॉक चालू आहे त्यामुळे इथं पण काम चालू आहे. हा दुसरा फिल्टर आहे. क्लिबर्ट, हाऊ आर यू बाय. सगळ्याला हिंदू शिकवून ठेवले मी इथं, कळायला पाहिजे त्यांना पण. इकडे बघा एक मोटरमॅन आहे, हा पण इथं काम करतोय. हे काम चालू नसतं, हे धुरळायला लागलं इथं. व्हॉट इज दिस? स्टीम. इथनं वाफ येते आयजीची पोळा बिळायची, त्यांनी क्लीन केलंय. आयजी हा फिल्टर आहे. हे फिल्टर डायरेक्ट समुद्रातनं पाणी घेताना हा फिल्टर यूज होतो. मासे विषे त्यात येऊ नये, खेकडे सगळे समुद्रातले काही पण प्राणी येऊ नये म्हणून हे येतो. व्हॉट हॅपन? लिटल ब्रुकलिनो. मोटार वगैरे सगळ्या काढून ठेवलेल्या आहे तिथल्या, चालू आहे यांचं काम. आणि इकडे एक निंजा आहे. निंजा, हाऊ आर यू? ओके, ऑल गुड. ऑल गुड, ऑल गुड. इथं ट्रेनिंग करतोय मध्ये जाऊन. तर कसं वाटलं शिपचं इंजिन रूम मला नक्की कळवा कमेंटमध्ये. अलार्म आला मग, अलार्म येत असतो. अलार्म कुठलाही मशीनचा अलार्म आला तर असं वाजतं शिपमध्ये. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू.